आभाळ जेव्हा मनसोक्त बरसतं तेव्हा धरती तृप्त होते, पण पावसाचा तोच उत्साह जेव्हा मर्यादा ओलांडतो तेव्हा रस्ते नदी होतात, घरांमध्ये पाणी शिरतं आणि जनजीवन ठप्प होतं। आज पालघर जिल्ह्यात दिवसभर असं चित्र पाहायला मिळालं। शाळांना सुट्टी जाहीर करण्यापासून ते महामार्गावरील अपघातापर्यंत, तर न्यायालयात पाणी शिरण्यापासून ते अनेक रस्ते बंद होईपर्यंत पावसाने प्रत्येक स्तरावर परिणाम दाखवलाय। पालघरमध्ये पावसाने निर्माण केलेल्या या परिस्थितीचा घेतलेला हा आढावा पाहूयात। पालघरमध्ये आज मुसळधार पावसाचा जोर होता। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आज शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली। आंबेडकर नगरात घरांमध्ये पाणी शिरलं असून केळवा रोड, मनोर जव्हार फाटा आणि वाघोबा घाट परिसरात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं। पालघर जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे मनोर पालघर मार्गावरील वाघोबा घाट आणि गोवाडे परिसरात रस्त्यावर पाणी आलं। त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून मनोर जव्हार आणि डहाणू कोसबाड या मार्गावर देखील वाहतूक ठप्प झाली आहे। पालघर मनोर मार्गावर मुसळधार पावसादरम्यान झाडं कोसळल्यानं वाहतूक पूर्णपणे बंद झाली। आधीच पावसामुळे रस्त्यांवर अडथळे निर्माण झाले असताना झाड पडल्यानं वाहन चालकांची आणखीच गैरसोय झाली। हे का 2-4 तास तर निघणार नाही ना। पालघर जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे गोवाडे आणि मनोर जव्हार मार्ग पाण्याखाली गेलेत। त्यामुळे अनेक महत्त्वाचे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागतोय। पालघर शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे टेंभोडे सातपाटी मुख्य रस्ता पाण्याखाली गेला होता। त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली। वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला। पालघर शहरातील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। मुसळधार पावसामुळे वाहतुकीचा वेग मंदावला होता। नागरिकांना दैनंदिन प्रवासासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला। पालघरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात आणि इमारतीतही पाणी शिरलं। प्रवेशद्वारापासून गुडघाभर पाणी साचल्याने न्यायालयीन कामकाजावरही या पावसाचा परिणाम झाल्याचं चित्र पाहायला मिळालं।